अरे त्याला तो नाही म्हणून काय मला चला सर रेडी त्यांचं पेट वगैरे आपल्या ऑफिसमध्ये स्टँड पडलेले आहे. ओके हे विनाशमध्ये काम नाही करत आली घ्या ना सर काम नाही करत कंटिन्यू चालू आहे ते मी स्टॉप केली होती म्हटलं ती येऊ का सर साहेब चला सरकारचं शिष्टमंडळ ओबीसीचं आंदोलन सुरू आहे तिकडे गेलेलं आहे आणि तिसरी चर्चा संपली आहे. त्यांनी सरकारचं आश्वासन मांडलं नाही तोपर्यंत देखील देत नाही तोपर्यंत माघार नाही असं म्हणणं सुरू आहे. घोळ सुरू आहे आरक्षणावर सगळ्या कसं बघता तुम्ही? घोळ म्हणण्यापेक्षा फसवणूक सुरू आहे. कारण सरकार मराठ्यांना वेगळं सांगतंय, ओबीसींना वेगळं सांगतंय आणि समाजामध्ये तोही सरकारच निर्माण करतंय अशा प्रकारची स्थिती आहे. बिहारचा निकाल लागलाय 65% रद्द केलं हायकोर्टाने बिहारच्या. महाराष्ट्रात यांनी मराठ्यांना जास्त आरक्षण जे दिलेलं आहे देव हे आम्ही सातत्यानं म्हणतो की न्यायालयात टिकणार नाही. एक ती बाब आहे. आणि इकडे ओबीसींना वेगळं सांगायचं. एकीकडे मराठ्यांना येऊन मोठ्या प्रकारे सगळे सोयरेचा मोठ्या प्रकारचा आदेश काढायचा आणि ही सगळी फसवणूक समाजाची आत्ताचं महाराष्ट्रातलं हे सरकार करतंय. भारतीय जनता पार्टी असेल, आमच्यातले गेलेले गद्दार असेल, राष्ट्रवादीचे अजितदादा असतील, हे सगळे मिळून एक प्रकारे महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करतात. एवढंच मला म्हणतं. मराठ्यांना सांगितलंय की सगळे सोयरे आम्ही तुम्हाला देऊ, तुमचं काही नुकसान होणार नाही. ओबीसींना सांगताय की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार. मी सांगितलं ना, ही फसवणूक करतात दोन्ही घटकाची. जात शब्द नाही वापरणार. दोन्ही जे घटक आहेत, ओबीसी असेल किंवा मराठा असेल, या दोन्ही घटकांचं राज्य सरकार फसवणूक करतात. कसं होणार ते सांगावं. तर मराठ्यांना देणार असं निघून जाणार नाही तर कसं होणार ते सांगितलं पाहिजे. जाणार नसेल तर कुठून देणार मराठ्यांना हे सांगितलं पाहिजे. सरकारने याच्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. असं म्हटलं जातं की 50% तेवढं आरक्षण हा राज्यघटनेशी विद्रोह आहे आणि राज्य सरकार वारंवार हेच करण्याचा प्रयत्न करते. असं प्रकरणात फार लांब जायची गरज नाही. बिहारच्या 65% बिहार सरकारने घेतलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने तिथल्या हायकोर्टाने रद्द केलेलं आहे. आणि आम्ही सगळेच वारंवार सांगतात घटनेमध्ये दुरुस्ती लोकसभेनं, राज्यसभेनं, संसदेनं एकत्रित निर्णय घेतल्याशिवाय आरक्षणाची टक्केवारी वाढवायचा 50% जाण्याचा निर्णय सरकारने घेण्याची गरज आहे, म्हणजे संसदेने घेण्याची गरज आहे. ज्यावेळेस संसद अशा पद्धतीनं कायदा करेल त्याच वेळेस अशा प्रकारचं आरक्षण वैध ठरेल. नाही तर 50%वर दिलेलं कोणतंही आरक्षण असो कधी याचं काय होईल याचा भरोसा नाही. एकीकडे सरकार शिष्टमंडळाला 1 महिन्यासाठी सोडत निर्णय लावून सांगत आहे. दुसरीकडे सरकारमधील मंत्री गिरीश महाजन असं म्हणतात की ते न्यायालयात टिकणार नाही. दोन मंत्री दोन वेगवेगळी भूमिका घेतात. चंद्रकांत पाटील तेच म्हणाले की हे टिकणार नाही आणि त्याच सरकारने हे करण्याचं आश्वासन दिलं. म्हणजे फसवणूक आहे. सरकारचे मुख्यमंत्री येऊन एक आश्वासन देतात, एक अध्यादेश देतात. त्याच सरकारमधले एक मंत्री त्या अध्यादेशाला विरोध करतात. छगन भुजबळ चला ठीक आहे विरोध करतात ओके, पण तोच अध्यादेश सरकारमध्ये टिकणार नाही हे गिरीश महाजन म्हणतात, चंद्रकांत दादा म्हणतात. म्हणजे नेमकं मग मुख्यमंत्र्यांनी दिलं कशाला? जर असंच होणार तर दिलं कशाला याचा अर्थ तुम्ही फसवता. लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळाला त्याला काय त्यांच्या मागण्या काय सरकारने विचार करावा. सरकारमध्ये रवींद्र चव्हाण विरुद्ध रामदास कदम वाद पाहण्यात रामदास कदम कुठे सरकारमध्ये? रवींद्र चव्हाण सरकारमध्ये, रामदास कदम सत्ताधारी. मग ते काय फक्त तेवढं दोघांचंच चालू का? सगळ्यांचंच चालू त्यांचं एकमेकांमध्ये. सगळ्याच ठिकाणी बघा तुम्ही एकमेकांच्या विरोधात होते. इथंच काय इथले भारतीय जनताचे लोक त्यांना चांगलं म्हणतात की ते भारतीय जनता चांगलं म्हणतात? म्हणतच नाही. त्यामुळं सरकार आता जे आहे त्यांचं 3 चाकाचं तीन ठिकाणी 3 जण एकमेकांना मोडतात अशा प्रकारची स्थिती.
मंत्रिमंडळाचा विस्तार पण रखडला आहे. फक्त तारीख ते तारीख आता लोकसभा पण झाला पण अजून काही असं होताना दिसत नाही. मला वाटत नाही ओव्हरऑल राजकीय परिस्थिती पाहता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. यांना उगाच गाजर दाखवून ठेवतात, तुला मंत्री करतो 50 जणांना आश्वासन दिलेलं आहे. मंत्री होतील 5-10, कुठून करणार? त्यामुळे हे सगळं असंच यांची बोलवण, कारण राहिले 2-3 महिने. या 2-3 महिन्यासाठी मला नाही वाटत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पोलीस भरतीचा घोळ झालेला आहे. पोलीस भरती सुरू केली मोठ्या कालावधीमध्ये. पावसामुळे पोलीस भरती अनेक ठिकाणी पुढे ढकलण्याची वेळ आली. पहिलेच अनेक लोक म्हणत होते की पावसाळ्यात पोलीस भरती नको. बरोबर आहे, कारण पोलीस भरती जनरली ही फिजिबिलिटी याची तपासली पाहिजे. आता कित्येक पोलीस भरतीतल्या जे उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला पत्र पाठवले, फोन केले, मेसेज पाठवले, व्हॉट्सअप केला, मेल केला. त्यांनी सांगितलं की पावसाच्या स्थितीमध्ये पोलीस भरती करू नये, कारण पोलीस भरतीला प्रचंड प्रमाणात उमेदवार आहेत. आज पाऊस पडला आणि माझी आज तारीख आहे, मी त्याच्यावर धावलो तर माझी गती कमी आहे. 4 दिवसानं पुन्हा कोरडं पडलं आणि त्याच्यावर दुसरा मुलगा धावेल, त्याची गती जास्त आहे. याचाच अर्थ समान न्याय सगळ्यांना मिळण्याची अशा प्रकारची भूमिका या सगळ्या उमेदवारांनी मांडलेली आहे. आणि पोलीस भरती पावसामुळे, कारण शारीरिक चाचणी करताना पावसाचा इफेक्ट 100% पोलीस भरतीवर होतो. निवडणुकीपूर्वी करून दाखवायची जसं काही ज्यांना पोलीस भरती किंवा नाही कसं आहे, 7 जून नंतर पावसाळ्यात हे करूच नाही. ठीक आहे, आज ही फिजिबिलिटीचा मुद्दा आहे, उद्या वाहतुकीचा मुद्दा आहे. कुठे पूर येऊ शकतो, कुठे पाऊस येऊ शकतो, कुठे वादळ येऊ शकतं, कुठे इकडून तिकडे जायला अडचण येऊ शकते. हे पावसाळ्यात होऊ शकतं ना. त्यामुळं या सगळ्या गोष्टी पावसाळ्यात गृहीत धरूनच मला असं वाटतं जनरली कोणत्याही अशा पद्धतीनं मुलाखती म्हणा, फिजिबिलिटी म्हणा, या सगळ्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. शक्तपीठाच्या खूप भूसंपादनाला प्रचंड विरोध झाला. एवढ्या सगळ्या विरोधानंतर आता सरकार ते रद्द करणार आहे. आधीच पाणी नाही घ्यायला नको वाटतं. एवढा विरोध असताना सुद्धा इथपर्यंत काय सरकार असे अनेक प्रकल्प दाटून रेटून नेतात, कारण यांच्या इंटरेस्टचे अनेक प्रकल्प आहेत. काही मंत्र्याचे, काही आमदारांचे इंटरेस्ट आहे, आणि ते जपण्यासाठी जनभावना सुद्धा हे लोक जनभावना सुद्धा टाळतात आणि निर्णय घेतात. त्याचे परिणाम त्यांना लोकसभेत भोगावे लागले, मला वाटतं विधानसभेत भोगावे लागते. काल जामनेरमध्ये पिछुका प्रकार घडला. पोलीस स्टेशनवर हल्ला झाला. इन्स्पेक्टर सहित तिथल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही मारण्यात आलं. मला कळलं ते पण कायद्याचा धाकच राहिलेला नाही. परवा आपण भिवंडीत पहिले एका मुलीला रस्त्यावर 16 वार करत होता तो विद्यार्थी. 16. एवढी हिंमत कधी होते? चोरून लपून एखाद्याला झापड मारली तर आपण समजू शकतो, पण ओपन रस्त्यात याचा अर्थ कायद्याचा धाक या महाराष्ट्रात राहिला. कारण पोलीस सुद्धा राजकीय नेत्यांचे, सत्ताधाऱ्यांच्या हाताचे प्यादे बावले बनलेले, आणि म्हणून यांना सुद्धा नाक सरळ वागताना राहिले नाही, आणि म्हणून जनता अशा पद्धतीनं शोक व्यक्त करते. जामनेर तर गिरीश महाजनांचं आहे ना, बघा द्या उत्तर. प्यादे बावले बनलेले, आणि म्हणून यांना सुद्धा नाक सरळ वागताना राहिले नाही, आणि म्हणून जनता अशा पद्धतीनं शोक व्यक्त करते. जामनेर तर गिरीश महाजनांचं आहे ना, बघा द्या उत्तर याचं. बाकी इकडे तिकडे तुम्ही बरोबर नाक खुपसत असतात. आता इथं काय झालं तुमच्याच गावात बघा. पंकजा मुंडे यांना राज्य संपर्क पाठवण्याचा विचार सुरू आहे. बऱ्याच दिवसापासून त्यांना पक्षातून लावण्याचा मला नाही माहित, भारतीय जनताच्या अंतर्गत मला नाही माहिती. ठीक आहे, आम्ही चलो का आमची मीटिंग